हाय गाईज, थँक यू फॉर वॉचिंग डेंटिस्ट मम्मा. मी प्रियंका आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता मी रेडी झालेली आहे थोडीशी आज, आणि थोडं इंडियन वेअर पण घातलेलं आहे. कारण तर आज आहे सेकंड गुरुवार. तर मी मागच्या वेळेस पण पूजा केली होती, यावेळेस पण पूजा केलेली आहे ऑलरेडी. तुम्हाला दाखवते पूजा, पण पहिले हा मेकअप कसा केलेला आहे मी ते पण जाऊन बघा, आणि पूजा पण दाखवणार आहे. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. तर इकडे मी ऑलरेडी फेस मॉइश्चराइज करून घेतलं होतं, सीरम लावलं होतं आणि सनस्क्रीन लावून घेतलं होतं. आणि हे मी वापरते मेबेलिनचं टिंट. हे टिंट जे असतं ते एकदम थोडंसंच क्वांटिटीमध्ये घ्यायचं असतं, कारण नाहीतर मग ते खूप व्हाईट व्हाईट दिसतं. तर हे टिंट घेतलं आणि जो फाउंडेशन ब्रश आहे त्याने सगळीकडे मस्त अप्लाय करून घेतलं. आणि टिंट हे फुल कव्हरेज नाही आहे, बट पार्शली कव्हरेज होतं त्याने. आणि मला काय फुल कव्हरेजची गरज पण नाही आहे, कारण आय एम ओके विथ माय जे पण पिंपल्स किंवा काय थोडेसे स्कार्स आहेत, आय एम ओके विथ दॅट. तर हे लावल्यानंतर हे सेट केलं मी एक स्टुडिओ फिक्स पावडरने, जी मॅकची आहे. तर इवन के ब्युटीची पण चांगली आहे, पण मी मॅकच, मला सवय लागली आता मॅकची, त्यामुळे मॅकच वापरते. मे बी आय ट्राय, ही जी संपल्यावर मी के ब्युटीची ट्राय करेल. हे लावल्यानंतर मी माझे आयब्रोज सेट केले, कारण माझे आयब्रोज खूपच जास्त थिक आहेत. तर त्यांना एकदा सेट करून घेतलं. आणि मग ते कसं हलत नाहीत जाग्यावरनं, मग ते कसे तरी खूप थिक असल्यामुळे, डेन्स असल्यामुळे ते असे वर वगैरे येतात. आणि मग नंतर मी अप्लाय केलं हे पिक्सीचं ब्लश, जे माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि खूप हायड्रेटिंग आहे. तर हे अप्लाय केलं मी चीक्सवर आणि माझ्या लिप्सवर पण, कारण लिप्स पण आता थंडी सुरू झाली त्यामुळे खूप ड्राय होतात. तर असं मस्त अप्लाय करून घेतलं आणि मस्त इव्हनली, मला ॲक्च्युली मी ते ब्रश यूज केला आहे ब्लशचा, पण मला युजुअली ते हाताने स्प्रेड केलेलंच आवडतं. आणि प्रॉडक्ट जास्त वेस्ट होत नाही. ब्रशमध्ये मला असं वाटतं प्रॉडक्ट जास्त वेस्ट होतं. त्याच्यामुळे हाताने, फिंगर्सने आपण जे अप्लाय करतो दॅट इज द बेस्ट थिंग. आणि हे अप्लाय केल्यानंतर बघा किती चेहऱ्यावर फरक पडतो आहे, कारण ब्लश इज एव्हरीथिंग. लाईक एकदम चेहरा पॉपअप होतो ब्लशने. आणि ते केल्यानंतर केस सोडले मस्त. हेअर वॉश करायचं होतं नेक्स्ट डे, आज हेअर वॉश नव्हता केला. आणि नंतर ही मामाची लिपस्टिक, जी एकदम हायड्रेटिंग आहे, खूप आवडते मला आणि खूपच फ्रेश कलर आहे, पिंक कलर, रोज पिंक काहीतरी असं त्याचं शेडचं नाव आहे. आणि खूपच जास्त ब्युटिफुल. आणि ती जेव्हा अप्लाय करतो तेव्हा ती क्रीमी मॅट आहे, आणि मग नंतर अप्लाय केल्यानंतर ती क्रीमीनेस त्याचा निघून जातो आणि ती मॅट बनून जाते, आणि खूप वेळ राहते पण. आणि त्याच्यानंतर मी अप्लाय केलं हे काजल मेबेलिनचं. आणि मला हे एवढं असं मोबाईलमध्ये बघून अप्लाय करता येत नाही, त्यामुळे थोडंसं अप्लाय केल्यानंतर मिररमध्ये जाऊन अप्लाय केलं पूर्ण. मस्त अप्लाय झालेलं आहे. आणि नंतर माझ्याकडे टिकली सापडत नव्हती मला, मग मी काय केलं, लायनर घेतलं आणि ब्लॅक कलरचं लायनर होतं, आणि त्यानेच एक छोटासा टिपका काढला कपाळावर. आणि तीच माझी टिकली म्हणून झाली. तुम्हाला कसा वाटला हा लुक, मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हे इयरिंग्स घातले मी मस्त पोलचे, असे हार्ट शेपचे आहेत खालून. आणि हे घातले आणि मग पूजेची तयारी केली.
बाय द वे हा जो कुर्ता आहे तो मी मिशोवरनं मागवलेला आहे. फुल लुक दाखवते. हा आहे ब्राऊन कलरचा कुर्ता. हा मी मिशोवरनं मागवलेला आहे आणि इट्स गुड, कॉटनचा आहे, पण पॅन्ट एवढी काय कम्फर्टेबल नाही वाटली मला. बाकी ठीक आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करूया. हे बघ इथे हे पडलं खाली काही काय. जय बाप्पा करायचं विशू करा. जय बाप्पा करा. जय बाप्पा कर. कुंकूच उचललं पहिलं. बस बस जय बाप्पा कर. जय बाप्पा कर. अरे अरे हा पाडलं पण. ते नंतर घ्यायचं, ते त्या प्रसाद नंतर घ्यायचा असतो. नमस्कार कर पहिला. नमस्कार कर. नमस्कार कर. पंचामृत देते. आता डोकं टेकव, तिथे नमस्कार कर. वाव. पंचामृत नंतर थांब जरा, थांब देणार, आई देणार. आता इथे डोकं टेकव, खाली तिथे डोकं टेकव. वाव. हे काही क्यूट मोमेंट्स मी क्रिशूचे कॅप्चर केले होते, सो आय थॉट ऑफ पुटिंग इन द व्हिडिओ. तर हे बघा क्रिशू कसं मस्त त्याच्या बुबूला भरवतोय आणि नंतरच्या क्लिपमध्ये पण मला पण भरवत होता आणि त्याच्या बुबूला पण भरवत होता. त्यामुळे खूप क्यूट वाटलं मला हे. इकडे बॅग भरण्याची तयारी चालू आहे. ऑलमोस्ट झालेलं आहे. फक्त मेकअप, मेडिसिन्स आणि जे पण काही क्रिशूच्या खाण्याच्या वस्तू आहेत ते राहिलेले आहेत. आणि आता हे पासपोर्ट्स आहेत तिघांचे. हे मी इंस्टाग्राम स्टोअरवरनं मागवलेत. ते कस्टमाइज बनवून देतात. कस्टो म्हणून आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. तर हे सगळ्यांचे, माझं, अजितचं आणि क्रिशूचं आहे. तर हे सगळ्यांचे पासपोर्ट्स आता मी ह्याच्यामध्ये लावून ठेवते. ऑलमोस्ट हा अजितची साईड आहे, ती माझी साईड आहे. ऑलमोस्ट पॅकिंग झालेलं आहे. इवन क्रिशूची पण बॅग भरलेली आहे. मी पण हेअर वॉश केलं आहे. त्याच्यानंतर थोडंसं घरीच फेशियल केलेलं आहे आणि सगळे गॅजेट्स जे आहेत ते सगळे चार्जिंगला लावलेले आहेत. आणि आता फक्त क्रिशूचं खायचं मेन म्हणजे पॅक करायचं आहे मला. आणि हां, टूथब्रश वगैरे सगळं पॅक करायचं ते मेन आहे, ते पण राहिलेलं आहे. तर चला करूया. मी ना हे मिशोवरनं असे छोटे छोटे ट्रॅव्हल जे कंटेनर्स असतात ना, हे मागवलेले आहेत. हे असे आपण जेव्हा प्रेस करतो तेव्हा त्यातनं प्रोडक्ट येतं. तर हे सगळं भरून ठेवणार आहे. स्पेशली शॅम्पू आणि हे सगळे छोटे छोटे घेतलेले आहेत, टूथपेस्ट वगैरे. त्यानंतर क्लिन्झिंग जेल, त्यानंतर फेस वॉश, त्यानंतर तेलाची छोटी बॉटल घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे अजितच्या तेलाची बॉटल घेतलेली आहे. ही क्रिशूची कोकोनट ऑइलची. आणि छोटे परफ्यूम्स पण घेतलेले आहेत. आणि व्हॉट एल्स, बाकी मेकअप प्रोडक्ट्स मी दाखवेलच. तर ह्याच्यामध्ये आपण फिलिंग करून टाकूया. आता आम्ही एअरपोर्टला आलेलो आहे आणि आता बॅक स्क्रीनिंग बाकी आहे. आणि क्रिशू बघा कसा मस्ती करतो. आणि हे एवढे बॅग्स आहेत. आम्ही स्ट्रोलर पण घेऊन चाललेलो आहे, कारण तिथे थोडं जास्त वॉकिंग आहे, त्याच्यामुळे स्ट्रोलर पण घेऊन चाललो आहे. आणि इकडे एवढी मोठी लाईन. आमचं बॅक स्क्रीनिंग झालं, मग आम्ही चेक इन केलं आणि नंतर इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभं राहिलो. हे मी घरून सँडविचेस आणले होते, एग सँडविचेस. तर क्रिशू खातोय ते, आणि इकडे अजित पण खातोय. क्रिशू कसं आहे सँडविच कसं आहे? मस्त आहे ना, यम्मी आहे ना.
आणि इकडे दूध पण पितोय, दूध पण पितोय. दूध ठेवून दे, ठेवून दे, ठेवून दे, तिकडे तिकडे तिकडे. वा 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 वा. क्रिशू नो. आता आम्ही बोर्डिंग केलेलं आहे. वी हॅव बोर्डेड द फ्लाईट आणि क्रिशू इज सो एक्सायटेड टू सी द एरोप्लेन. तर आम्ही लँड झालेलो आहे आमच्या डेस्टिनेशनला आणि वी आर वेटिंग फॉर लगेज. तर आम्ही कुठे लँड झालो आहे हे तुम्हाला मागच्या ब्लॉगमधनं कळालंच असेल, जो मी हॉल बनवला आहे. जर नसेल माहिती, जर नसेल व्हिडिओ बघितला तर नक्की जाऊन पहा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये तर कळेलच आम्ही कुठे आलेलो आहे. तोपर्यंत जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. टिल देन बाय.